ज्याला म्हणतो आपण हेरोगिरी असं करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून आज विरोधी पक्ष पार्लमेंट देखील चालू देत नाहीये. पण सत्तेचा माज इतका डोक्यात जाऊ नये. मग जबाबदारी मान्य करताय, चूक झाली म्हणताय, लोकांचे जीव जात आहेत, डबल परीक्षा घ्यावी लागते, तर तुम्हाला राजीनामा देऊन त्याची चौकशी होऊ द्या ना. आता माझ्या घराच्या दरवाज्यात 2 पोलीसवाले बसलेले आहेत की मी घराच्या बाहेर जायचं नाही. का असं? संस्काराची भाषा करता, जबाबदारीची भाषा करता ना. मग आता का लांब पडताय? तुमच्या संस्कारात वाढलेला माणूस दानपेटी फोडतोय, तुमच्या संस्कारात वाढलेला माणूस पेपर फोडतोय. भांडवल करून अण्णा हजारेंचं आंदोलन एनकॅश केलं होतं. इथे कोणी एनकॅश करायचा प्रयत्न करत नाहीये. नमस्कार, नेटसपच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. दिल्लीमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळले आहे आणि सकाळी 20 तारखेला म्हणजे आज 20 तारखेला हे विद्यार्थी संसद भवनाकडे जाणार होते आणि त्या प्रकारची तयारी त्यांनी केली. रात्रीपासूनच देशभरातील अनेक कोपऱ्यातून हे विद्यार्थी जंतर मंतरवर पोहोचले होते. सोमन वांचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजित दिपकेने आपलं उपोषण सुरू केलं होतं आणि हे उपोषण जे आहे सुरू झाल्यानंतर आज संसद भवनाकडे जाणारच अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती. अनेक विद्यार्थी जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जंतर मंतर करून संसद भवनापर्यंत पोहोचणार अशी तयारी करत अशा घोषणा देत हे सर्व जात होते आणि आज सकाळी तसं झालंय. पोलिसांनी तब्बल 5,000 सुरक्षा जे बल आहे ते तैनात केलं होतं. हजारो पोलीस होते आणि या पोलिसांच्या सगळ्या बंदोबस्तामध्ये सर्व जे विद्यार्थी आहेत, कार्यकर्ते आहेत ते संसद भवनाकडे जात होते. मी चर्चा करणार आहे की सरकार नेमकं गप्प का आहे आणि सरकार या विद्यार्थ्यांशी चर्चा का करत नाही, वाटाघाटी का करत नाही. या चर्चेत सहभागी होतात विश्वास पाठक, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते. या चर्चेत सहभागी होतात मिलिंद रानडे, सामाजिक कार्यकर्ता. आणि मिलिंद रानडेला हे सुद्धा दादर येथे आंदोलन करणार होते पण त्या आधीच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलंय. थोड्याच वेळात अनिस गाडवे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होती. मी हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत त्यांना विनंती करेन की या चर्चेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं. मी चर्चेला सुरुवात करतो. मी सर्वात आधी जातो विश्वास पाठक यांच्याकडे. पाठक साहेब, मला हे सांगा की सगळ्यात महत्वाचं की 20-21 दिवस झाल्यावर 21वा दिवस आहे आणि असं 21 दिवस झाल्यानंतर सुद्धा सरकार चर्चा का करायला जात नाही, हा एक मूळ मुद्दा. जर चर्चा झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण आज सर्व विद्यार्थी जे आहेत ते संसद भवनाकडे निघाले. पोलिसांना अश्रुधूरचा मारा करावा लागला, लाठीचार्ज करावा लागला आणि इतकंच नाही तर संसद भवनात घुसण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली होती. पाठक साहेब, मुलांचे कसं आहे ना की सरकार चर्चा करायला काही विषय नाही, चर्चा करू शकते. मात्र या आंदोलनाचं जे काही पॅटर्न आहे त्याच्यावर देखील सरकार लक्ष देऊ नयेत. पॅटर्न कसं आहे की एकदा सुप्रीम कोर्टाचे जजेस एका रात्रीतनं कोणते अभिषेक दिपके अमेरिकेत बसून त्यांनी एक तो अकाउंट ओपन केला. 2 कोटी लोक त्याला सबस्क्राईब झाले आणि जणू काही एक मोठा अशी पार्टी निर्माण झाली, अशा टाईपचा तो भाग झाला. नंतर हे जे लोक आहेत ते वांगचूक असो किंवा अनेक लोक ज्यांना पर्सनली अस्तित्वाची लढाई आहे, या सर्वांना एक संधी दिसली आणि ते एकत्र आले आणि जंतर मंतरवर गेले. आता जंतर मंतरवर गेल्यानंतर आता वांगचूक गेल्यानंतर त्यांनी लागलीच अभिषेक दिपके, पण 24 तासच त्यांना लक्षात आलं की हे असं काही आपल्या आंदोलनात एक तर दम नाही, अजेंडा नाही आणि कठीण काम आहे ते. त्यामुळे काय तर वांगचूकचा फोन आला म्हणून त्यांनी आंदोलन सोडलं. मग ते गेल्यानंतर खरंच त्यांना नड्डाजींनी बोलवलं का मला शंका वाटते. हे तिकडे जायला गेले असतील, नड्डाजी बिझी असतील म्हणून 2 तास लागले असतील आणि भेटल्यानंतर नॅचरली त्यांनी काही कागद दिले असेल तर 10 मिनिटाच्यावर बैठक होणं काही अपेक्षित नव्हतं. मला असं वाटतं की एक नॉन सिरियस असं एक आंदोलन आहे, ज्यात अनेक लोक एक संधी मिळते म्हणून तिथे गेलेले आहेत. आता मला सांगा, जेव्हा अशा टाईपचं पार्लमेंटरी अधिवेशन सुरू होतं तेव्हा खरं तर अनेक मुद्दे असतात. पार्लमेंटमध्ये आपल्याला खरं तर एक प्लॅटफॉर्म असतो, तिथे आपण सगळे विषय मांडू शकतो. पण तसं न करता यांना कुठेतरी बाहेर, ज्याला म्हणतो आपण हेरोगिरी असं करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून आज विरोधी पक्ष पार्लमेंट देखील चालू देत नाहीये. मला असं वाटतं सरकार त्याला आपल्या पद्धतीने व्यवस्थित हँडल. पण नाही, आता तुम्ही जे म्हटलं की हिरो म्हणजे सिरियस नाहीत लोकांचा पाठिंबा नाही आणि या सगळ्या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेने भाजप पाहताय, केंद्र सरकार पाहतंय. तर विश्वास पाठक यांनी जे म्हटलंय, आता तुम्ही मिलिंद रानडे जे आहेत ते
त्यांना स्थानबद्ध केलंय पोलिसांनी आणि मुंबईमध्येही काल उद्धव ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा काल पुण्यामध्ये झालं, आज मुंबईमध्ये आणि निदर्शन होत आहेत. मिलिंदजी, विश्वास पाठक यांचा मुद्दा पटतोय का? म्हणजे त्यांनी जे मुद्दे मांडले अजिबात पटत नाहीये. ते प्रवक्ते आहेत, त्यामुळे प्रवक्त्याला त्यांचा पक्ष जे करेल त्याचं समर्थन करायचं असं झालेलं आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. मुद्दा काय आहे? वांगचूक काय मागतायत, कशासाठी? तर ही जी नीटची परीक्षा आहे ती नीटपणे हाताळा. वर्षानुवर्ष पेपर फुटतायत ही वस्तुस्थिती आहे. हे पेपर कसे फुटले याच्याबद्दल आजपर्यंत तुम्ही सांगा, कोणाकोणाला अटक झाली आहे, किती जण जेलमध्ये गेलेत? काहीही होत नाही, वर्षानुवर्ष तसंच. आणि आपण आपल्या पुढच्या पिढीत ज्यांनी हा भारत देश ज्यांच्या ताब्यात द्यायचा आहे आपल्याला, त्यांच्या सगळ्या जीवनाशी खेळखंडोबा होतोय. याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की राजीनामा द्या, राजीनामा द्या. याच्यात चूक आहे. भाजपने आजपर्यंत अशोक चव्हाण, आता ते त्यांच्या पक्षात ते सोडून द्या, पण आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचा राजीनामा मागितला होता का नव्हता? काँग्रेस पक्षाने त्यांना पाय उतार करायला लावलं. आताच्या सरकारमध्ये कोणत्याही लोकशाही मूल्यांना काडीची किंमत द्यायची नाही. याचं कारण ही लोकशाही मूल्य कशी रुजली भारतामध्ये? तर ती भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये रुजली गेली. हे ज्या विचाराचे प्रवर्तक आहेत त्या विचाराची मंडळी स्वातंत्र्याच्या लढाईत होती का? तर नव्हती. त्यांनी बाबासाहेबांच्या आपल्या या संविधानाला सुद्धा विरोध केला. अरे एवढंच काय, 15 ऑगस्ट सुद्धा कधी साजरा केला नाही. त्यामुळे लोकशाही आणि लोकशाही नॉर्म्स, मूल्य ह्याच्याशी यांचा कोणताही संबंध नाहीये. आज ते सत्तेवर आहेत, पण सत्तेचा माज इतका डोक्यात जाऊ नये की 20 दिवस एखादा माणूस त्याने कुठे मला खासदार करा, मला एखादा भूखंड द्या म्हणून केलेलं नव्हतं. त्याने ह्या लोकांच्या प्रश्नाबद्दल बोललेले पाठक साहेब, आता मिलिंद जे मुद्दे उपस्थित करतायत ते तर योग्य आहेत ना. त्यांनी काय मागितलं? म्हणजे नीटची परीक्षा योग्य प्रकारे झाली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे ना. कारण एवढे जर पेपर लीक होत असतील तर एखाद्या मंत्र्याचा कंट्रोल नाहीये, त्यांच्या नियंत्रणात प्रशासन नाही आणि म्हणून हे प्रकार होतात. पाठक साहेब, मी तुमच्याकडे येतो, याचं उत्तर मी घेणार आहे, पण हनुमंत पवार या चर्चेत सहभागी होतात. हनुमंतजी तुम्ही मला हे सांगा की राजीनामा दिलाच पाहिजे का? म्हणजे चर्चा होऊ शकत नाही का? विलासजी, 2014 पासून आता 2026 पर्यंत 154 वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटले. नीटचा पेपर फुटल्यानंतर त्या मनस्तापानं आणि त्या झालेल्या त्रासानं 22 पेक्षा जास्त मुलांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे. आणि नेट परीक्षा झाल्यानंतर रिझल्टच्या अगोदर ती रद्द करण्याची नामुष्की या सरकारवर आली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये नीट परीक्षेचं महत्व हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. 24 लाख पेक्षा जास्त मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. त्यांना झालेला मनस्ताप, त्यांचा वाढलेला खर्च आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रावर आपल्या जे काही काळे ढग दाटून आलेले आहेत त्याची जबाबदारी कुणावर तर निश्चित झाली पाहिजे की नाही पाहिजे, हा मूलभूत प्रश्न इथे उपस्थित होतो. NSUIच्या वतीनं, युवक काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावर आणि सभागृहामध्ये काँग्रेस पक्ष ही लढाई लढतोय. सोनम वांगचूक असतील, अभिजित दिपके असतील, हे ज्या मुद्द्यांसाठी तिथं आपल्या प्राणाची बाजी लावून बसलेले आहेत तिथेही आमचे वरिष्ठ नेते जाऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हे बघा, कोण मागणी करतं, कोण लढतं, याच्यापेक्षा त्या 24 लाख मुलांना जो मनस्ताप झाला आणि 22 मुलांना जो जीव द्यावा लागला त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही? वाढदिवसाच्या दिवशी मुलाखत देताना या धर्मेंद्र प्रधान यांनी मान्य केलं की हो, आमची जबाबदारी होती, आमची चूक झाली. मग जबाबदारी मान्य करताय, चूक झाली म्हणताय, लोकांचे जीव जात आहेत, डबल परीक्षा घ्यावी लागते, तर तुम्हाला राजीनामा देऊन त्याची चौकशी होऊ द्या ना. हे रॅकेट आहे, हे संघटित गुन्हेगारी आहे. महाराष्ट्रासह देशातल्या 19 राज्यामध्ये याची पालेमुळे आहेत असं सरकारच्या तपास यंत्रणा सांगतायत. मग जर एवढं मोठं रॅकेट असेल, नॅशनल टेस्ट एजन्सी मधली लोक याच्यामध्ये सहभागी आहेत असं सरकारला खुद्द संशय असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये झालेली TETची पेपर फुटी असेल, ह्या सगळ्या पेपर फुटीमध्ये वरिष्ठ अधिकारी अटक केले होते. ठीक आहे, थोडक्यात पाठक साहेब, आता दोघांचे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहेत. विरोधक ते विरोधक आपली बाजू मांडणार, पण इथे प्रश्न उरतो तो विद्यार्थ्यांचा. इथे या आंदोलनाच्या पाठीमागे कोणी नाहीये, म्हणजे कुठली पॉलिटिकल संघटना नव्हती. सोनम वांगचूक असेल किंवा दीपक अभिजित दिपके असतील, हे जे आहेत हे अमेरिकेमध्ये जरी शिकत असेल तरी त्याचा मुद्दा अत्यंत महत्वाचा, भारतीय नागरिक म्हणून त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. आधीचे दोन प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर द्या मला.
विलासजी, नीटच्या परीक्षेमध्ये पहिल्यांदा गोंधळ झाला होता का? झाला होता. सरकारने ते मान्य केलं म्हणून ती परीक्षा रद्द केली. परीक्षा नीटमध्ये पार देखील पडलेली आहे. त्यामुळे चूक झाली का? चूक झाली आहे, पण ती करेक्ट देखील केली आहे. आता राजीनामा द्यायला पाहिजे का? तर मी तुम्हाला सांगतो की, आणि त्याच्याबद्दल काही ऍक्शन घेतली का? जे मिलिंदजीने मला विचारलं, महाराष्ट्रातल्या लातूरच्या, पुण्याच्या अनेक डॉक्टरांना, आपल्या त्या प्राध्यापकांना आपण अटक केलेली आहे. ऍक्शन चालू झालेली आहे. थेट आग्र्यापर्यंत त्यांचे संबंध आपण जोडलेले आहे, राजस्थानपर्यंत जोडलेले आहे. तेव्हा ऍक्शन झालेली आहे. आता राहिलं प्रश्न राजीनाम्याचा. आपल्या माहितीसाठी एम्सची परीक्षा 2000 ICAI ची 2007 ला, क्रॅटची 2009 ला, AIII ची 2011 ला, RRB ची 2009 ला, ओडिशा टीचर सेलिब्रिटी, अशा अनेक मोठी यादी आहे. तिथे कधी राजीनामा दिला होता का? तेव्हा तुमचे सरकार होते ना. त्यामुळे असं सिलेक्टिव्ह जे थिंकिंग आहे, मुळामध्ये काय की काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. खरं तर राहुल गांधीने देखील वांगचुकला भेटायला जाणं अपेक्षित होतं जंतर मंतरला, पण तसं काही करायचं नाही. जेव्हा संसद येतं तेव्हा महत्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची, डिस्कशन करायचंच नाही आणि फालतू मुद्दा उचलायचा आणि संसद. नाही, हा फालतू मुद्दा कसा असू शकतो पाठक साहेब? म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हा फालतू मुद्दा कसा असू शकतो? फालतू म्हणजे आता जे झालं ते आपण करेक्शन झालं, आत्महत्या झाली ते फार चुकीचे झाले. मात्र आता देशामध्ये फक्त हा एकच मुद्दा उरला का काँग्रेसला? इथे पीक पाण्याचे आहेत, ड्रॉट आहेत, अनेक गोष्टी आहेत. याच्यामध्ये काँग्रेस काय भाग घेत नाही? त्याच्यावर काय नाही ते लक्ष देत? पाऊस ऍडजस्ट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. विलासजी, संसदेमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर 2 वर्ष या सरकारनं चर्चा घेतली नाही. काँग्रेस पक्षानं वारंवार रस्त्यावर उतरले, सभागृहात मागणी केली, वॉकआउट केलं. त्यामुळे त्यांना महत्वाचा मुद्दा वाटला. विरोधामध्ये वर्षभर आंदोलन चाललं, त्याची चर्चा सरकारला घ्यावी वाटली नाही. आम्ही विरोध केल्यानंतर 700 लोकांवर हल्ले झाल्यानंतर, जीव गेल्यानंतर यांना घ्यावी वाटली. आता 22 लोकांचा जीव गेलाय तरी यांना संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये चर्चा घ्यावी वाटत नाही. मग यांच्यासाठी कोणता विषय महत्वाचा? मेलोडी चॉकलेटवर लोकसभेमध्ये चर्चा घ्यायची, राज्यसभेमध्ये मेलोडी चॉकलेटच्या कंपनीवर चर्चा घ्यायची. तुम्ही राम मंदिराच्या चोरीवर घेणार नाही चर्चा, पेपर फुटीवर तुम्ही चर्चा घेणार नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर चर्चा घेणार नाही. मग चर्चा घेणार कशावर? लोकसभा काय तुमचं जे जे काल करण्यासाठी मोदी आले की खासदारांनी उठून भाग वाजवण्यासाठी आहे? हुकुमशाह तुम्ही औरंगजेब आहात का हिटलर आहात तुम्ही? जनतेच्या प्रश्नावर, जीव जात आहेत त्या प्रश्नावर तुम्ही चर्चा घेत नाही. आम्ही चर्चेचीच मागणी करतोय ना. घ्या ना चर्चा मग पेपर फुटीच्या मुद्द्यावर. 22 मुलांचा जीव जाणं, 24 लाख पोरांना पुन्हा परीक्षा द्यावी लागलं, 154 वेळा पेपर फुटणं. आणि पाठक सर म्हणाले तुम्ही सोयीचं का वागताय, राजीनामे का दिले नाहीत? युपीए सरकार 1 आणि युपीए सरकार 2, युपीए सरकार 1 आणि 2 मध्ये एकूण 9 केंद्रीय मंत्र्याचे राजीनामे भाजपवाल्यांनी आरोप केला म्हणून झाले होते. त्यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही. ना ए राजावरचा आरोप सिद्ध झाला, ना कनिमोळीवरचा आरोप सिद्ध झाला, ना पवन कुमार बन्सल यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला, ना अशोकराव चव्हाणांवर यांनी केलेला आरोप सिद्ध झाला, ना सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप झालेला सिद्ध झाला. 9 मंत्र्याचे आम्ही राजीनामे घेतले ना. आमचंच उदाहरण द्यायचं असेल तर तुमचा 1 मंत्री राजीनामा देईना, पूल पडायला लागले, गडकरी साहेब राजीनामा देईना झाले, चीन आपल्यामध्ये घुसला, परराष्ट्र मंत्री राजीनामा झाले. आपण कशावर बोलताय? तुम्ही कुठली जबाबदारी घेताय? एक तर जबाबदारी स्वीकारा, चौकशी होईल तर राजीनामा घ्या. निर्दोष सुटले धर्मेंद्र प्रधान तर करा, त्यांना पंतप्रधान करा ना, त्यांना आमचं काही म्हणणं नाही, पण जबाबदारी घ्या. तुम्ही खुद्द भाषणामध्ये धर्मेंद्र प्रधान म्हणाले की हो पेपर फुटले, आमची चूक आहे. मग चूक झाल्याची मान्य करता आणि राजीनामा देत नाही, पदावर जाऊन बसता. मग मंत्र्याची खुर्ची ही फक्त मानधन घेण्यासाठी, प्रोटोकॉल घेण्यासाठी आणि पेपरच्या दलालीमध्ये पैसे खाण्यासाठी आहे का? चला ठीक आहे, पवार साहेब थांबा. मी पाटील साहेब तुमच्याकडे येतो, बिलीव मी तुमच्याकडे पण येतो. आणि गाडवे शिवसेनेचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होता. आणि ती आवाज पोहोचतो माझा तुम्हाला? होय होय, मला आवाज येतोय तुमचा व्यवस्थित. आणि जी काल तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आंदोलन केलं काल आझाद मैदानामध्ये, आणि हे आंदोलन जे आहे ठिकठिकाणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे, आणि तुम्ही जाहीर पाठिंबा सुद्धा दिलाय अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला. विश्वास पाठक यांचं असं म्हणणं आहे की इतर मुद्दे नाहीयेत का, हाच मुद्दा घेऊन तुम्ही पुढे का जाता? आता काय उत्तर आहे तुमच्याकडे? म्हणजे आंदोलनाला पाठिंबा द्यायचा नाही का, असं विश्वासजींचं मत आहे का? कारण आंदोलन, लक्षात घ्या विश्वासजी, मला थोडंसं क्लिअर करून द्या तुमचा मुद्दा, की आंदोलनाला पाठिंबा शिवसेनेने देऊ नये असं तुमचं मत आहे का? नाही, राजीनामा जो आहे तो काही देण्याची आवश्यकता नाही, कारवाई झालेली आहे, जे पेपर फोडलेले त्यांना पकडण्यात आलेले असं त्यांचं थेट म्हणणं आहे. बरोबर पाठक साहेब? बघा लक्षात घ्या, अकाउंटेबिलिटी नावाचा एक प्रकार असतो. अकाउंटेबिलिटी
ज्याला म्हणतो आपण, जसं श्रेय आपण घेतो ना, तसं त्या गोष्टीमध्ये जर एखादा अपघात, पूर्वीचा एक काळ आठवा, आता सन्मानची अगदी व्यवस्थित म्हणाले, पूर्वीचा एक काळ असा होता, माणसं मरणं दूरची गोष्ट, पटरीवरून रेल्वे उतरली तरी राजीनामे घेतले जायचे. आणि तुम्हाला राजनाथ सिंहांचं काल परवाचं ते विधान तुम्ही चांगलंच व्हायरल होतंय मीडियावर, की राजीनामा घेण्यासाठी हा काही काँग्रेसचा काळ नाहीये, हा भाजपाचा काळ आहे. इथे राजीनामे घेतले जात नाहीत. इथे फक्त काय असतं, श्रेय घेण्यासाठी अकाउंटेबिलिटी श्रेयाची असते, पण त्यानंतर इथे एखादा इन्सिडेंट घडतो, जसं आता पुलांची उदाहरणं दिली, रस्त्यांच्या दुर्दशेची उदाहरणं दिली, तसं इथे एखाद्या शिक्षण मंत्र्याने किती सहिष्णू असायला हवं, किती त्याने जबाबदारीने वागायला हवं. नीट सारख्या एक्झाम मध्ये, जे देशव्यापी एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्स मध्ये जर एखादा घोटाळा होतोय, पेपर फुटले जात आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशभर असंतोष तयार होतोय, तर त्याची अकाउंटेबिलिटी सुद्धा या शिक्षण मंत्र्यांची का नसावी? म्हणजे संरक्षण दलामध्ये एखादी गोष्ट घडत असेल तर संरक्षण दलाच्या त्या संरक्षण मंत्र्याचा राजीनामा सुद्धा घेतला पाहिजे. आणि देशामध्ये ज्या वेळेस एखादं अनागोंदी माजते त्यावेळेस सर्वांचा हेड म्हणून पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा मागितला जातो. पण इथे पंतप्रधानांचा राजीनामा मागितलाय का? नाही मागितलाय. लक्षात घ्या, आज मागणी तीच होते. काल मी स्वतः, विलासजी मी अतिशय जबाबदारीने सांगतो, जंतर मंतरवरचं मी फक्त टीव्हीतून पाहतोय, परंतु काल मी स्वतः तिथे उपस्थित होतो. शिवसैनिक कमी होते, शिवसेनेचे पदाधिकारी कमी होते, शिवसैनिकांना तिथे बोलवलं होतं, सर्वसामान्यांना हात घातली गेली होती. आणि मी काल स्वतः ते विद्यार्थी रस्ता सोडेना, शेवटी पोलिसांना त्यांना तिथून काढून द्यावं लागलं, इथपर्यंत परिस्थिती आली. ते सारे शिवसेना भवनाच्या समोर, माझ्या सोशल मीडियावर माझा व्हिडिओ व्हायरल आहे, मी त्यांना हात जोडून विनंती केली. जवळपास 2,000 ते 3,000 विद्यार्थी शिवसेना भवनाच्या बाहेर, संपूर्ण रस्त्यावर शिवसेना भवनाच्या बाहेर येऊन ते डफली वाजवत होते की आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. आमची जी मागणी आहे तो शिक्षण मंत्र्यांचा, आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का मागितला जातो विलासजी, मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला. ही एक दहशत बसली पाहिजे सर्व मंत्र्यांमध्ये. हा एक प्रोटोकॉल म्हणतो ना आपण त्याला, की ही एक तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सूचित करायचं सर्व देशातल्या मंत्र्यांना की इथे आता गोष्टी चुकीच्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. आणि विद्यार्थी म्हणजे काही फक्त विद्यार्थी नसतो, त्याच्या घरात 4 पालक असतात, त्याचे नातेवाईक असतात, एका विद्यार्थ्याच्या मागे संपूर्ण परिवार असतो. आता विचार करा, संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी आहेत, म्हणजे संपूर्ण देशभरातल्या प्रत्येक घरामध्ये तुम्ही तो असंतोष घेऊन जाताय. एक साधी सोपी गोष्ट होती, तुम्हाला देशाला सांगता आलं असतं की आमच्याकडनं एखादी चूक, बघा चुका कुणाकडनंही घडतात विलासजी, पण ती चूक घडल्यानंतर त्याची मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. मी एक जबाबदार आहे, मी प्रधान सेवक आहे, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे. आणि माझ्या मंत्र्याकडनं जर त्याच्या खात्यामध्ये एखादी चूक घडली असेल तर त्याची अकाउंटेबिलिटी त्या मंत्र्याची असते, त्या अधिकाऱ्याची नाही. अधिकाऱ्यांवर वचक हा मंत्र्याचा असायला हवा. आता त्या मंत्र्याने राजीनामा का दिला नाही? काल आदित्य साहेबांचं एक वाक्य होतं, असं काय सोनं लागलंय त्या मंत्र्यामध्ये की त्या मंत्र्याकडे काही माहिती आहे का? तो मंत्री जर तोंड खोलेल तर कोणाकोणाची नावं बाहेर येतील का? मग त्याच्यामध्ये वरपासून खालपर्यंत काही बरबटले आहेत का त्या एक्झामच्या घोटाळ्यामध्ये? तिथूनही पैसा निघून आमदार खासदार कोणीमध्ये तो फंड गेला आहे का? या सर्व प्रश्नांना माझी उत्तरं मी विश्वासजींकडनं अपेक्षित ठेवतो. मिलिंद येतो मी तुमच्याकडे. विश्वासजी, आता आदित्य ठाकरेंचं जर, म्हणजे आदित्य ठाकरे काल मुंबईत बोलले, अमित ठाकरे तिथे थेट जाऊन आले, आणि अमित ठाकरेंनी सुद्धा, तरुण पिढी आहे, राजकारण दरम्यान उभी राहते, काय सोनं लागलंय का या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. जर एखादी कारवाई, म्हणजे 9 मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, कारण आपण ते सगळं कव्हर केलेलं आहे युपीच्या काळामध्ये, अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला, अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला, विलासरावांना राजीनामा द्यावा लागला, अनेक अशी प्रकरणं झाली. पण इथे काही नेमकं काय एवढा असंतोष विद्यार्थ्यांमध्ये आहे, पालकांमध्ये आहे, त्या मोर्चावर, म्हणजे आंदोलनावर काही हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. राजीनामा दिला असता तर विद्यार्थ्यांशी चर्चाही झाली असती, आणि आज जे सोनम वांचूक यांनी 3 मुद्दे समोर ठेवले की मी उपोषण किंवा आंदोलन सोडायला तयार आहे, तुम्ही शिक्षण क्षेत्रातील जी बलबलपुरी वाढली ती कमी करा. हे का होत नाही? 20-21 दिवस का लागतात याचं? विलनजी, एक तर हनुमंतरावांनी जो काही विषय मांडला ते सांगू इच्छितो की लोकसभेचे जे पीठासीन अधिकारी होते ते सारखे हाऊसला सांगत होते की आम्ही याच्यावर देखील चर्चा घेऊ, मात्र हाऊसचे काही नियम असतात त्या नियमाप्रमाणे आपल्याला ती चर्चा घ्यावी लागेल. त्यामुळे सरकार चर्चेला घाबरत नाहीये. खरं तर याच्यावर चर्चा करण्यासाठी चर्चेला हाऊस तर आज सुरू झालं ना पाटणची, हाऊस आज सुरू झालं. 20 दिवसात केंद्राचा एक मंत्री असेल किंवा आणखी कोणी असेल, मला बोलू दे, सगळ्यांना तुम्ही छान बोलू द्या, मला बोलू द्या ना. 20 दिवसाचा तुम्हाला विश्वास सांगतो काय तर. मात्र पार्लमेंट हे
फ्लोअर ऑफ द हाऊस एक असं स्थान आहे जिथे तुम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करू शकता आणि या विषयावर देखील ती चर्चा घ्यायला पीठासीत अधिकाऱ्यांनी हो म्हटलेलं आहे. त्यामुळे तो विषय नाही. 20 दिवसापासून तुम्हाला मी सांगतो की पूर्ण राजकारण आहे. शिवसेनेला मी जरा भूतकाळात घेऊन इच्छितो. त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं होतं चुकून. पालघरच्या साधूंची हत्या झाली, परत बसवलं, त्यांनी काय राजीनामा दिला. 100 कोटी मंत्री घेतोय, राजीनामा दिला. शिवसेनेचं काय झालं की अस्तित्वाचं तसं आहे. अहो ते अभिषेक दिपकेच्या माध्यमातून त्यांना आता राजकारण करायचं, सगळं संपलं. त्या दिपकेचे स्टेटमेंट ऐकले, त्यात उद्धवजी काय म्हणतात की तू माझ्या मुलासारखे, तुझ्या पाठीशी आहे, हे ते जे आतापर्यंत तुमच्या मुलासारखे होते तुमचं घर सोडून काय जातात आहे, याच्याकडे तुम्ही आधी लक्ष द्या. हे फ्रस्ट्रेशन मध्ये आहे. त्यांना एक संधी दिसते की चला आपण एकत्र जाऊया. मला असं वाटतं हा केवळ राजकारण आहे. सरकार आणि भारतीय जनता पक्ष याला व्यवस्थित डील करेल आणि जनता सगळं समजते आहे. जनता सर्व समजते. मी मिलिंद यांच्याकडे जाणार. मला याच्यावर एक बोलायचं आहे विलासजी. अगदी अर्ध्या सेकंडची वेळ देतो. पालघरच्या साधू हत्याकांडांचा विषय यांनी काढला. यांनी त्या साधू हत्याकांडातल्या लोकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. आता ते स्वच्छ आहेत, लक्षात घ्या. त्याच्यावर मोठा गजब माजला. त्याच्यावर रवींद्र चव्हाणांना त्याच्यावर स्टे आणावा लागला. या गोष्टी कदाचित विश्वासजींना माहित किती आहेत मला माहित नाही, पण त्यांनी त्याची थोडी माहिती घ्यावी. त्या सर्व हत्याकांडातली माणसं तुमच्या पक्षात विश्वासजी, तुमच्या पक्षात ती माणसं आज धुवून बसलेली आहेत. आणि राहिला प्रश्न शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा अभिजित दिपकेंना फोन करण्याचा, तर ती लहान मुलं आहेत, वय पहा त्यांची, शिक्षण घेतायत अजून ती. आणि आम्ही उगाच त्यांना कुटुंब प्रमुख म्हणत नाहीत. कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी त्या मुलांना धीर दिलेला आहे की तुमच्या वडिलांना अरे तुरे म्हणताना तुम्ही विषय नीट समजून घ्या. मुलासारखं कधी म्हणाले मी तुला अरे तुरे करतोय कारण तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस, आदित्यच्या वयाचा आहेस, म्हणून मी तुझ्याशी अरे तुरे करतोय. विषयाला तुम्ही भरकटवू नका. विलासजी तुमच्याकडे. चल ठीक आहे. ठीक आहे मिलिंदजी, आता या सगळ्या आंदोलनाचं राजकारण होतंय असा थेट आरोप भाजप करतात. भाजपने अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलंय. तर मला सांगा, तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे अजून करेक्टर नाहीये. आता मला हे सांगा की हे आंदोलन राजकीय पक्षांनी हायजॅक केलंय की अजूनही विद्यार्थ्यांच्या हातात? आम्ही आज मुंबईमध्ये चैत्यभूमीच्या जवळ निदर्शनं करणार होतो. इतके नव्हतं त्याच्यात, वांगचुकही नव्हते. आम्ही मुंबईतले लोक करणार होतो. आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे का नाही? आमच्या आज निदर्शनांना परवानगी दिली नाही. मला आता माझ्या घराच्या दरवाज्यात 2 पोलीसवाले बसलेले आहेत की मी घराच्या बाहेर जायचं नाही. का असं? काय आवश्यकता आहे याची? तुम्ही लोकांना त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडणं याच्यापासून का रोखताय? आणि असे प्रत्येकाच्या घरी किती पोलीस तुम्ही बसवणार आहात? आज टीव्हीवरचं एक दृश्य आहे ना, ते पाहून फार वाईट वाटलं. दिल्लीमध्ये एका मुलाला, तरुणाला 4ही बाजूने घेरून पोलीसवाले फटके मारतायत आणि तो असं सांगतो मारा, अजून मारा, अजून मारा. हे चित्र आपण स्वतंत्र भारतात आहोत का ब्रिटिश इंडियामध्ये आहोत? काय चाललंय काय आपलं? आजचं सरकार हे मालक नाहीये आणि जनता ही प्रजा नाहीये. हे लोकशाही मार्गाचं सरकार आहे. लोकांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि ते तुम्ही ऐकून घेत नाही आणि तुम्ही मालक असल्यासारखे आमच्या विरुद्ध कोणी काही बोलायचं नाही. हे योग्य नाहीये. याच्यामधनं जनतेमध्ये जो असंतोष पसरतो, तो असंतोष कुठल्याही लोकशाही देशात असता कामा नये. सरकार हे लोकांच्या साठी लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि हे अतिशय गैर चाललेलं आहे. हे मला म्हणायचं. तेव्हा आम्हाला परमिशन का नाकारली? काय होतं? पण मुंबईमध्ये आंदोलन जर होत असेल तर परमिशन म्हणजे कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तुम्ही भाजपच्या विरोधी पक्षामध्ये असताना किती मोठी आंदोलन केली. गॅस सिलेंडरचं आंदोलन असेल, आपलं महाराष्ट्राच्या विधानभवनात अनेक म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असतील किंवा एकनाथ खडसे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, या सर्वांनी आंदोलनं केलेली. आंदोलन आता मिलिंद कार्यकर्ता आहे, अनेक जे कार्यकर्ते त्यांना आंदोलन करायचं, आपला से जो आहे तो मांडायचा. आणि 23 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागली मुंबईमध्ये. आता एवढी कठीण परिस्थिती आहे का? म्हणजे हे विद्यार्थी काय हातात काही घेऊन काय कुठे जाळपोळ करणार आहेत, कुठे आग लावणार आहेत? आपला मुद्दा जो आहे नीटच्या पेपरचा, धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, एवढाच मुद्दा मांडणार आहेत ते पाठकजी. बघा, एक तर जंतर मंतरवर जे काही आंदोलन झालं वांगचुकाचं, तिथे त्या दिपकेंना रितसर परमिशन दिलेली आहे पोलिसांनी.
तर पोलिसांनी हा. परमिशन देण्याचे कारण नाही. मात्र आंदोलन तिकडे चालू आहे आणि ज्या प्रकारे प्रत्येक गावागावांमध्ये एकमेकांची आता संधी यांना दिसते आहे. इंटेलिजन्सचा हा. रिपोर्ट असू शकतो, लॉ अँड ऑर्डरचा विषय असू शकतो, त्यामुळे हा. जमाबंदी लागणं हे काय नवीन नाही. सरकार आपलं काम करत आहे, कोणाला विरोध करत नाहीये. आता तिथे चैत्यभूमीवर लोक आहेत ना, सरकारकडे लाठीमार करताय का? मात्र सरकार आपलं काम करत असतं. इंटेलिजन्सचा रिपोर्ट जर असेल, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल, तर असं करण्यामध्ये काही चुकीचं नाहीये. गेले 5 वर्ष असा एक दिवस सांगा की ज्या दिवशी 144 कलम लावलेलं नाही. एक दिवस सांगा, एक दिवस, किंवा पुढच्या आठवड्यातला दिवस सांगा की ज्या दिवशी 144 कलम लावलेलं नसेल, त्या दिवशी आम्ही येऊन निदर्शनं करतो. चालेल? चला पाटीलजी आपण बोला. लोकशाही देशात राहतो. तुम्ही निदर्शन केव्हाही करू शकता, मात्र तुमच्याकडे काही अजेंडाच नाही. एक कोणता दिलके तुम्हाला दिसतो, तुम्हाला त्यात संधी पेपर मिळते. लीकचा एवढा मोठा अजेंडा म्हणजे मुद्दा आहे ना पाटील साहेब. पेपर लीकवर अण्णा हजारेंची संधी तुम्ही घेतली तर आम्ही घ्यायची नाही? चला, तुमचंच म्हणणं आहे ना संधी घ्यायची. तर लोकशाहीमध्ये आम्हाला संधी घेण्याचा अधिकार आहे का नाही? का लोकशाहीमध्ये संधी अजेंडा काय आहे, तुमचं अस्तित्व काय आहे? म्हणजे शून्य नेतृत्व सिद्ध करायचं. आमचं अस्तित्व शून्य. राहुल गांधीने देखील ऐका ना, आमचं अस्तित्व शून्य आहे. आमचं अस्तित्व शून्य आहे. आम्हाला नेतृत्व करायचंय. नाहीये. चला ठीक आहे. पवार साहेब बोला. चला पवार साहेब बोला. मिलिंदजी पवार साहेब आणि अनिश यांच्याकडे जातो. मी त्यांना एक संधी दिली पाहिजे. पवार साहेब, आता आंदोलन करण्याची परमिशन म्हणजे हक्क आहे असं पाटील साहेब म्हणतात, पण प्रत्यक्षात असं घडतंय? विलासजी, काल पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात अनेक मुलांना, विद्यार्थी असलेल्या, वकील असलेल्या, डॉक्टरकीची तयारी करणाऱ्या मुलांना पोलिसांनी बळजबरीनं मारहाण केली, अटक केलं. डेक्कन पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. पुण्यामध्ये गुन्हे दाखल करताय तुम्ही, मुंबईमध्ये आंदोलन करू देत नाही तुम्ही, नागपूर संभाजीनगर मध्ये आंदोलन करायला परवानगी दिली नाही. आणि जंतर मंतरवर आज विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज असेल किंवा त्या बॅरिगेटला करंट लावल्याचे आरोप मुलांनी केलेले आहेत किंवा पोलिसांनी जी काही दडपशाही केली, ही लोकशाही देशामध्ये शोभणारी गोष्ट नाही. आंदोलन करणं हा संविधानाने दिलेला हक्क आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा देवेंद्रजी फडणवीस तो हक्क हिरावून घेऊ शकत नाहीत. विद्यार्थ्याचा असंतोष मांडू द्या ना. तुम्हाला 20-22 दिवसानंतर जे.पी. नड्डा चर्चेला आले ना, अगोदर चर्चा होतं तुम्हाला, म्हणजे मुलांचे जीव गेले पाहिजे, मुलांनी लाट्या काट्या खाल्ल्या पाहिजे, मुलांनी उपासमार केली पाहिजे आणि मग आम्ही ऐकून घेऊ. तुम्ही शेतकऱ्याचं ऐकून घेतलं नाही, एनआरसी सीए मध्ये तुम्ही अल्पसंख्याकाचं ऐकून घेतलं नाही, कुस्तीपटू महिलांवर बलात्कार झाल्याचा आरोप केले त्यांचं तुम्ही ऐकून घेतलं नाही, मणिपूर मधल्या आदिवासीचं तुम्ही ऐकून घेतलं नाही, व्यापाऱ्यांचं जीएसटीच्या बाबतीत तुम्ही ऐकून घेतलं नाही. 200 वेळा तुम्हाला आता बदल करावे लागले आणि आता तुम्ही नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्याचं ऐकून घेत नाही. मी एक गोष्ट गांभीर्याने लक्षात आणून देतो की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेपर फुटीच्या विरोधातला कायदा केला महाराष्ट्रामध्ये आणि छाती ठोकून भाषण दिलं की आता एकही पेपर फुटणार नाही. असं म्हणल्यानंतर शिक्षक भरतीचा पेपर, लक्षात घ्या, शिक्षण व्यवस्थेचा पाया हा शिक्षक आहे. त्या शिक्षक भरतीचा पेपर परीक्षा होण्याच्या अगोदर फुटला आणि परीक्षा रद्द करावी लागली. तर नीट पासून ते टीईटी पर्यंत, महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे पेपर फुटीची बजबज पुरी मांडली. प्रशासकीय अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पेपर विकलेले आहेत असा आमचा आरोप आहे. तो आरोप खोटा आहे असं चौकशी करून सिद्ध करा. तोपर्यंत दादाभूषणचा राजीनामा घ्या, टीईटी पेपर फुटला म्हणून. तोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या ना. संस्काराची भाषा करता, जबाबदारीची भाषा करता ना. मग आता का लांब पडताय? तुमच्या संस्कारात वाढलेला माणूस दानपेटी फोडतोय, तुमच्या संस्कारात वाढलेला माणूस पेपर फोडतोय, तुमच्यासोबत सरकारमध्ये असलेली माणसं पेपर फोडतायत आणि तुम्ही विरोधकांवर आरोप करता इंटेलिजन्सचे रिपोर्ट असतील आणि ते काहीतरी संधी साधू आहेत. लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणं हा संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे. तो भाजपानं किंवा केंद्र सरकारची भीक नाहीये तो अधिकार. त्यामुळे त्या अधिकाराला जाऊन आम्ही रस्त्यावर उतरणार, संसदेमध्ये आम्ही उतरणार, रस्त्यावर उतरणार, तुम्हाला जा विचारणार. तुम्ही जर असेच वागत राहिले तर या देशातली जनता तुम्हाला धडा शिकवेल. चला पाटील साहेब, मी थोडं अनिशकडे जाऊन येतो. मला ही चर्चा आता अंतिम टप्प्यात न्यायची. पण पाटील साहेब, 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे विरोधी पक्ष असताना आंदोलन करताना भाजपला आम्ही पाहिलेलं आहे. पण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एवढ्या वेळा जर पेपर लीक होत असतील, म्हणजे राज्यातल्या पेपरच्या संदर्भात 2-3 प्रकरणं झालेलीच आहेत, पण नीटचा पेपर जो लीक झाला त्याच्यामुळे अनेकांनी आत्महत्या केली. एवढं गांभीर्य तर सरकारला पाहिजे.
की या सगळ्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी स्वतः काहीतरी वक्तव्य केलं पाहिजे. आता जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा होणार, त्यांच्याकडे काय कुठले अधिकार असे आहेत की ते चर्चा करतील आणि मंत्रिमंडळाला काही सजेस्ट करतील किंवा प्रधानमंत्र्यांना सजेस्ट करतील, की कुठेतरी आंदोलनाकडे तुम्ही दुर्लक्षच केलंय. जे व्हायचं ते होऊ द्या. आता विद्यार्थी संसद भवनाच्या परिसरात पोहोचलाय, बॅरिकेड्स तुमृत बाहेर गेलाय. एवढी आक्रमक जर विद्यार्थी झाले तर येणाऱ्या भविष्यात तुम्हाला धोका नाही वाटत की अँटी इन्कम्बन्सी तयार होईल आणि तुम्हाला तोटा होईल? विलासजी, मी उत्तर देतो. फक्त मला की माझं झालं तर मला एक्झिट व्हावं लागेल, मला जरा एका दुसऱ्या याच्या बसायचं. विलासजी, विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार अतिशय क्लिअर आहे. हे जे काही आमच्यावर आरोप होतात ते गेले 12 वर्षापासून होतात आहे की आम्ही जनतेच्या विरोधात आहे, विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, हे आहे. पण नीटचा जो विषय झालेला आहे तो चुकीचाच आहे. 22 लोकांचे जे आत्महत्या झाले ते चुकीचं आहे. त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. मात्र त्याचा उपाय फक्त राजीनामाच आहे का आणि त्याच्या माध्यमातून राजकारण करणंच आहे का? केंद्र सरकारची भूमिका एकदम क्लिअर आहे की जिथे जिथे तुम्ही संसदेला बदनाम करण्याचा प्रयत्न कराल, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत याला हे सरकार दबणार नाही किती तुम्ही हे केलं तर. आणि मी परत सांगतो की जंतर मंतरवर जे काही सगळे वामचूकच्या माध्यमातून केवळ राजकारण आहे. तिथे काय चालू होतं 20 दिवस? तिथे गाणे, नाच, डफली वाजवणं चालू होतं, एलजीबीचे हे होते, भाषण होते, अजिबात सिरियस नव्हतं. वामचुकांना उचलल्यानंतर सगळे दिशाहीन झालेले आहे. तुम्ही तरुणांच्या त्या भावनांना डबली वाजवणं ही तरुणांच्या भावना आहे. तरुणांच्या भावनांना भाजपाने बदनाम करू नये. पाठक साहेब, मांडण्याचा अधिकार नाहीये का? डफली वाजवण्याचा अधिकार नाहीये. डफली वाजवणं ह्या तरुणांच्या भावना आहेत. ते आपल्या पद्धतीने त्या डफलीच्या मार्फत, काव्याच्या मार्फत, गीतांच्या मार्फत ते आपल्या भावना पोहोचवतायत. तुम्ही त्याचा अपमान का करताय? मला शंख वाजवतो, उत्तर द्या. परवानगी पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या झाली. संजय राठोडांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? कारण ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, त्यांचं नाव येत होतं. लक्षात घ्या, आज नीट सारख्या एक्झाम मध्ये जो घोटाळा झालेला आहे, पेपर लीक झालेला आहे, गेले पाठक गेले, चला ठीक आहे, हरकत नाही. पाठकांचं ते जेव्हा अंगाशी येतं त्यावेळेस त्यांना ते निघून जावं लागतं, ही भारतीय जनता पक्षाची खासियत आहे, हरकत नाही. आपण विलासजी, आता त्यांचे जे मुद्दे होते मी आता आपण चर्चाच करू शकतो. विश्वास पाठक यांनी तुम्हाला विलासजी, मला कंक्लूड करताना आणि जी बोला एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की देशाला 3 गोष्टींची धोरणं नाहीये. एक आरोग्य धोरण, एक औद्योगिक धोरण आणि एक आहे शिक्षण धोरण. आपल्या देशामध्ये या 3 गोष्टींची धोरणं ज्या वेळेस ठरली जातील ना, त्यावेळेस विलासजी या सगळ्या गोष्टी कुठेतरी घडताना आपल्याला दिसतील. आरोग्य धोरण अजिबात आपल्या देशामध्ये आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक धोरण नाहीये. आता दुसरी गोष्ट पहा, ही मुलं 20-20 वर्षांची लहान मुलं आहेत. तुम्ही जर काल तिथे स्वतः असाल तर तुम्ही पाहिलं असाल, मी स्वतः पाहिलं. 20 ते 22 त्यांचं वयोगट आहे. आणि तुम्हाला एक चांगली शिवसेनेची एक स्टाईल तुम्हाला माहितीये. शिवसेनेच्या आंदोलनानंतर ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख निघून जातात त्यावेळेस तिथे शुकशुकाट झालेला असतो. पण ही मुलं त्याच्यानंतर 3 तास त्याच जागेवर होती विलासजी. म्हणजे ही शिवसैनिक नव्हते. माझं वारंवार मी या गोष्टीवर का फोकस करतोय, ज्यावेळेस पुण्या विरोधी पक्षाने, त्यांना नाही माहिती शिवसेनेने काय केलंय तिथे, शिवसेनेचं काही 22 वर्षाची मुलं आहेत, त्यांना नाही कळत शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत, काही नाही कळत. यांना फक्त एवढं कळालं की मुंबईत कोणीतरी एक पक्ष आहे असा, तो सत्तेत आहे की विरोधात हे सुद्धा त्यांना माहित नाहीये. कोणीतरी एक पक्ष आहे जो या सर्वांना तुम्ही व्यासपीठ तयार करून देतोय. ती सगळी मुलं तिथे एकवटली, ते डफल्या घेऊन येत आहेत, ते बॅनर घेऊन येत आहेत, प्लकार्ड्स घेऊन येत आहेत. याचा अपमान करू नका, हे तुम्हाला भारी पडेल. आता भाजपाचं जर कोणी ऐकत असेल आपली ही मुलाखत ज्यावेळेस ऐकतील त्यांना हे मी इथून सांगतोय, अजिबात अपमान करू नका. आज अण्णा हजारेंचं मला आठवतंय 2011-12च्या दरम्यानचं ते आंदोलन, बरोबर 13 आणि 14चा काळ, ते 12-13चा काळ गेला होता, 14ची निवडणूक लागली होती. पण त्या काळात भारतीय जनता पक्षाने त्या काळात भारतीय जनता पक्षाने बरोबर त्याचं भांडवल करून अण्णा हजारेंचं आंदोलन एनकॅश केलं होतं. इथे कोणी एनकॅश करायचा प्रयत्न करत नाहीये. इथे आपण विद्यार्थ्यांना ताकद भरतोय. विद्यार्थ्यांना कुठेही आपण, कालचे विद्यार्थी ज्या प्रकारे, तुम्ही माझा व्हिडिओ पहा, मी हात जोडले त्यांच्या पुढे, तुम्ही सर्वांनी शांततेत घरी जा हे मी सांगितलं. विद्यार्थी म्हणतात आम्ही शहीद भगतसिंग होणार नाही. हे माझं वाक्य नोट करा. तो शहीद आम्ही होणार नाही, आम्ही मरू आणि आम्ही मारू, इथपर्यंत ते विद्यार्थी बोलू लागले. 22 वर्षाची एक तरुणी माझ्या माध्यमावर तिचा तुम्हाला चेहरा दिसेल, ती म्हणते, हिंदीमध्ये म्हणाली, ती हिंदी तरुणी होती, म्हणाली मैं शहीद नहीं होंगे,
मैं मरूंगी या तो मारूंगी, मैं बिलकुल शहीद नहीं होंगी, याचा अर्थ तो आक्रोश लक्षात घ्या. आपण का नेपाळच्या दिशेने जाताय? आपलं राष्ट्र सहिष्णू राष्ट्र या विद्यार्थ्यांना वेळीच त्यांच्या मागण्यांना तुम्ही एक ते म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये इथे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा मी पवार यांच्याकडे जातो. पवारजी मला सांगा, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची खूप मोठी भूमिका असेल अधिवेशनामध्ये. आता विद्यार्थ्यांचा हा प्रश्न जो आहे, म्हणजे जर तुम्ही राजीनामा घेतला तर त्या आंदोलनाला यश आलं असं म्हणता येत नाही, तर चर्चा जी आहे ती अशीच होत राहील आणि या सगळ्या आंदोलनाकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालं ते या आंदोलनाचं होईल अशी एक भीती आहे. पण विरोधी पक्ष म्हणून एक महत्वाची भूमिका जी आहे, आजही काँग्रेसने म्हणजे राहुल गांधी यांनी याच्यावर काही उत्तर दिलं नाही, प्रियंका गांधी यांनी या सगळ्या याच्यावर उत्तर दिलं नाही माध्यमांना. तर कशी वाटचाल म्हणजे या आंदोलनाकडे काय पाहतात? तुमचं काँग्रेसकडून प्रत्येक राज्यामध्ये नीटच्या परीक्षेसंदर्भात आंदोलन यांचे खूप खूप आभार, हनुमंत पवार यांचे खूप आभार, विश्वास पाटील यांचे खूप आभार, अनिस यांचे खूप खूप आभार. मी वीज घेण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रात जे आंदोलन सुरू झालंय, म्हणजे आज 23 तारीख ते 3 तारखे जुलैपर्यंत जी जमावबंदी लागू केली, त्यानंतरही या सगळ्या पक्षाची भूमिका काय असेल आणि आंदोलन कशा प्रकारे पुढे जाणार आहे. पण आज जे जंतर मंतर मधून जे विद्यार्थी निघाले होते ते संसद भवनापर्यंत पोहोचले होते आणि संसद भवनापर्यंत पोहोचताना अनेक प्रकारचा आक्रोश त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होता. अखेर सरकारने नड्डा यांना चर्चेसाठी पाठवलं. सोनम वांगचुक यांनी सांगितल्यानुसार अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. पण हे आंदोलन पुढे कसं जाईल हेही पाहावं लागेल. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा.